आता जर डायलेक्ट्रिक मटेरियल आपण इंट्रोड्यूस केलं तर आता त्याच्या कपॅसिटन्समध्ये काय फरक पडतो ते बघायचं. हे तर आपल्याला माहीत आहे की कपॅसिटन्स वाढतो, कारण जर आपण बघितलं तर डायलेक्ट्रिक मटेरियल जेव्हा आपण इंट्रोड्यूस करतो तेव्हा इंटेन्सिटी जी आहे ती डिक्रीज होते आणि इंटेन्सिटी डिक्रीज झाली की तुम्हाला कपॅसिटी वाढलेली दिसून येत आहे. कारण इंटेन्सिटी डिक्रीज झाली की त्याचा परिणाम व्होल्टेजवर येतो, म्हणजे पोटेन्शियलवर येतो. पोटेन्शियल कमी झालं की हे वाढतं. म्हणजे त्याचं ते गणितच आहे की तुम्हाला डायलेक्ट्रिक मटेरियल इंट्रोड्यूस केलं की तुमची कपॅसिटी वाढते, पण ती कितीनी वाढते हा प्रश्न आहे. ते जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल की पोटेन्शियल किंवा त्याच्यामधली कपॅसिटी जी आहे, एनर्जी स्टोअर करण्याची कपॅसिटी ही कितीनी वाढलेली आहे हे जर पाहिजे असेल तर मग आपल्याला त्याचा एक फॉर्म्युला शोधून काढावा लागतो आणि तो फॉर्म्युला शोधण्यासाठी आपल्याला हे डेरिव्हेशन बघायचं आहे. सो डायलेक्ट्रिक मटेरियलसाठी आपल्याला परत फिगर जी आहे ती फिगर या पद्धतीचीच आहे. ह्या दोघांच्या मधलं डिस्टन्स स्मॉल डी, ही प्लेट ए, ही प्लेट बी, आणि अर्थ वगैरे केलेल्या गोष्टी आता प्रत्येक वेळेस मी काही दाखवत बसत नाहीत त्या, राईट. कारण आपल्याला हे माहीतच आहे, त्याशिवाय कपॅसिटर तयारच होत नाही की एक प्लेट तुम्हाला अर्थ करायला लागते आणि एका प्लेटला इन्सुलेशन द्यावं लागतं. इन्सुलेटर असते एक प्लेट. सो ह्याच्यामध्ये जर आपण डायलेक्ट्रिक मटेरियल इथे आपण इन्सर्ट केलं, या डायलेक्ट्रिक मटेरियलची विड्थ आहे टी. टी विड्थचं डायलेक्ट्रिक मटेरियल आपण इंट्रोड्यूस केलेलं आहे. त्यानंतर इथे आपण चार्ज दिला, या प्लेटला आपण चार्ज सप्लाय करतो. पहिला पॉझिटिव्ह चार्ज देतो तेव्हा पोटेन्शियल काय असतं, झिरो असतं. पोटेन्शियल झिरो असतं त्याचं. त्या ठिकाणी एनर्जी पण झिरो राहणार आहे. एनर्जी झिरो असते. याचं कारण का की पहिलाच चार्ज असतो तो. सो हा चार्ज इथे आपण टाकला. इथे वर्क तर करावं लागतंच आपल्याला, कारण चार्ज आपण कुठून तरी इन्फिनिटीकडनं आणतो आणि या ठिकाणी प्लेस करतो, म्हणजे वर्क त्या ठिकाणी होत असतं. वर्क झालं म्हणजे काय होतं, एनर्जी आहे त्याच्यात, ती एनर्जी त्याच्यामध्ये साठून राहते. सो एनर्जीसाठी आपल्याला परत एक डेरिव्हेशन बघायचं, ते आपण नंतर बघूया. सो या ठिकाणी जर पॉझिटिव्ह चार्ज तुम्ही देत गेलात सगळे असे, तर इथे इंड्यूस्ड होतो निगेटिव्ह चार्ज, आणि इथे निगेटिव्ह चार्ज इंड्यूस झाला. आता मी हे बाहेर काढतो आहे प्रत्येक वेळेस. हे बघ, तुम्हाला काही गोष्टी ह्या समजून घ्याव्या लागतात. मी बाहेरून काढला आहे म्हणजे ह्या प्लेटच्या आतमध्ये आहे असंही आपण अर्थ काढू शकतो. कारण बाहेरून काढला आहे तर तो अर्थकडेच जाईल असा नाही, कारण ऑलरेडी आपण अर्थ केलेला आहे, त्याच्यामुळे बाहेरच्या प्लेटचे सगळे चार्जेस बाहेर निघून गेलेले आहेत ते. पण आता आपल्याला अवेलेबल जागा जशी असते त्यानुसार आपण त्याचे हे काढत असतो, ड्रॉइंग ते काढत असतो आपण. तर इथे आपण इंडक्शन झालं, इंडक्शन झाल्यामुळे या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज तयार झाला, इथे पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला. आता डायलेक्ट्रिक मटेरियल हे जेव्हा इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये पोलरायझेशन होतं, हे आपण बघितलं. आणि पोलरायझेशन झाल्यामुळे काय होतं आहे, तर इथे देखील चार्जेस वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या ठिकाणी ॲक्युम्युलेट होत जातात. पोलरायझेशन म्हणजे सेपरेट होणं. मग आता इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे इथे कुठला राहील, निगेटिव्ह चार्ज, आणि इथे निगेटिव्ह आहे म्हणजे इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता दोन हे ज्या बाहेरच्या प्लेट्स आहेत, या प्लेट्सची इंटेन्सिटीची डायरेक्शन कशी राहणार आहे, इंटेन्सिटीची डायरेक्शन ही फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह या पद्धतीने आपल्याला दाखवता येतं. म्हणजे इंटेन्सिटीची डायरेक्शन ही इकडे आहे, कोणाची, ए आणि बी प्लेटमधली. तर इन्सुलेटरमधली ही जी डायरेक्शन आहे ती कशी राहणार, अगेन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह.
म्हणजे ती कशी राहणार आहे या डायरेक्शनमध्ये. क्लिअर. दोन्हीही इंटेन्सिटीच्या डायरेक्शन्स कशा आहेत, अपोजिट आहेत. त्याच्यामुळे आता जर आपण ह्याला E0 असं म्हटलं आणि ह्याला EP असं म्हटलं, म्हणजे इंटेन्सिटी बिटवीन प्लेट्स A and B इज किती, E0, आणि इंटेन्सिटी इनसाइड द डायलेक्ट्रिक किती आहे, EP. मग नेट इंटेन्सिटी आपण कशी काढणार. सो नेट इंटेन्सिटी E विच इज इक्वल्स टू E0 मायनस EP. आलं लक्षात. सो इंटेन्सिटी काय झाली, रिड्यूस झाली. इंटेन्सिटी रिड्यूस झाली की त्याची कपॅसिटन्स त्याचा वाढत जातो, कपॅसिटरचा. आता त्याविषयी आपण कालच एक बघितलं होतं की जेव्हा कुठलाही डायलेक्ट्रिक मटेरियल आपण प्लेस करत नाही तेव्हा कपॅसिटन्स किती असतो त्याचा, कपॅसिटरचा. काल आपण बघितला होता A epsilon 0 अपॉन किती, D, राईट. सो कपॅसिटन्स विदाउट डायलेक्ट्रिक मटेरियल, याला आपण CO घेऊया. CO विच इज इक्वल्स टू A epsilon 0 अपॉन D. क्लिअर. आता जर आपण बघितलं डायलेक्ट्रिक मटेरियल आपण त्याच्यामध्ये प्लेस केलं. आता ह्यालाही आपल्याला थोडं चेंज करता येतं. ते चेंज करण्यासाठी म्हणजे हा फॉर्म्युला तर तोच राहणार आहे, पण आपल्याला इंटेन्सिटी काढता येईल ह्याची. इंटेन्सिटी आपण किती काढली होती, इंटेन्सिटी E0 सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0. सिग्मा काय आहे, यस, सरफेस चार्ज डेन्सिटी. सिग्मा काय, सरफेस चार्ज डेन्सिटी, राईट. सो ही लक्षात ठेवा तुम्ही, ह्या सगळ्या टर्म्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नुसतं सिग्मा म्हणून नाही, तर ती काय आहे ते आपल्याला बघणं गरजेचं असतं. सो सरफेस चार्ज डेन्सिटी हे आपण केलेलं आहे ऑलरेडी. याची व्हॅल्यू किती असते, Q अपॉन A. सो या ठिकाणी आपण Q अपॉन A epsilon 0 या पद्धतीने आपण इंटेन्सिटी दाखवू शकतो त्याची. आता when dielectric material placed, आपल्याला त्याची इंटेन्सिटी फाइंड आउट करता येईल. ती इंटेन्सिटी किती आहे डायलेक्ट्रिक मटेरियलची, EP आहे, आणि ही आहे आपली E0. सो E0 तर आपण बघितली इथे. EPची व्हॅल्यू आपल्याला, नेट व्हॅल्यू आपल्याला काढायची जेव्हा असते तेव्हा आपण काय करू, इथे EP इज इक्वल्स टू सिग्मा P अपॉन एप्सिलॉन 0 विच इज इक्वल्स टू QP अपॉन A epsilon 0. मग आता नेट व्हॅल्यू काढायची असेल आपल्याला, नेट इंटेन्सिटी किती आली, E इज इक्वल्स टू E0 मायनस EP, E0 मायनस EP. आणि E0 मायनस EP याच्यासाठी तुम्हाला अजून एक छोटंसं डेरिवेशन वेगळं बघायला लागेल. डेरिवेशन नाही आहे. आता या ठिकाणी बुकमध्ये जे दिलेलं आहे त्यांनी डायरेक्ट व्हॅल्यूज पुटअप केलेल्या आहेत, पण जर आपण बघितलं तर इंटेन्सिटी E0 अपॉन
ई पी या दोघांचा रेशो जर काढला तर तो रेशो असतो के एवढा. राईट. सो आपण लिहू शकतो E0 इज इक्वल्स टू के ई पी. ओके. आणि E0 अपॉन के. अरे बाप, चालू आहे. So E0 upon K, which is equals to EP. यालाच तुम्ही E0 अपॉन के असं लिहू शकता. तस थोडक्यात हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगतो त्याची लिंक कशी जोडायची ते. E0 अपॉन के. आता याचा अर्थ असा होतो की E0 अपॉन E0 मायनस EP विच इज इक्वल्स टू के असा त्याचा अर्थ होतो. आता हा कसा काढणार तुम्ही? सपोज के ची व्हॅल्यू काढायची असेल, के इज इक्वल्स टू काय येईल? 1 अपॉन के. 1 अपॉन के इज इक्वल्स टू E0 आपण खाली शिफ्ट करूया. सो E0 मायनस EP अपॉन E0. राईट. पण ही व्हॅल्यू कशाची आहे? 1/k ची आहे. मग के पाहिजे असेल आपल्याला तर के ची व्हॅल्यू किती येईल? यालाही उलटं करायला लागेल. E0 अपॉन E0 मायनस EP. सो E0 मायनस EP काय आहे? तर आपला नेट इंटेन्सिटी. ओके. सो के ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली, ती या पद्धतीने मिळते. तो म्हणजे आपल्याला पोटेन्शियल फाइंड आउट करणं. पोटेन्शियल फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागतो पोटेन्शियलचा. फॉर्म्युला काय आहे? V इज इक्वल्स टू E इंटू D.
सो v इज इक्वल्स टू ई इंटू डी. स्मॉल डी काय आहे? डिस्टन्स आहे. कशातला डिस्टन्स आहे? दोन्ही प्लेट्समधला डिस्टन्स आहे. मग आता आपल्याला पोटेन्शियल्स हे दोन गोष्टींचे फाइंड आउट करावे लागतील. एक तर डायलेक्ट्रिक मटेरियल ज्याची विड्थ किती आहे? टी आहे, राईट. आणि रिमेनिंग स्पेस किती येईल? डी मायनस टी. बरोबर ना. याची जर ही टी आहे आणि उरलेली स्पेस जी आहे ती किती राहणार आहे? टी मधनं डीला आपण जर मायनस केलं, डी मधनं टीला जर मायनस केलं तर ती बाकीची उरलेली स्पेस राहणार. सो आपल्याला पोटेन्शियल व्ही इज इक्वल्स टू आपल्याला काय करायला लागेल? E0 इंटू मल्टिप्लाइड बाय डी मायनस टी प्लस ई रिमेनिंग पार्टवर काय आहे? स्मॉल टी. ओके. सो आता आपल्याला इथे ई ची व्हॅल्यू आहे E0 अपॉन के. आत्ता आपण जे डेरिवेशन बघितलं त्याच्यामध्ये E0 अपॉन के ही व्हॅल्यू येते. सो E इज इक्वल्स टू E0 अपॉन के. Therefore, V is equals to E0 D minus T plus E0 upon K into T. क्लिअर? ही स्टेप लक्षात आली. आणि मग आता ह्याला E0 कॉमन काढलं आपण. सो E0 कॉमन काढल्यानंतर काय होतं? डी मायनस टी एका छोट्या ब्रॅकेटमध्ये डी मायनस टी प्लस इथे काय येईल? टी अपॉन. आता E0 ची व्हॅल्यू जर पुटअप केली आपण तर E0 ची व्हॅल्यू आहे Q अपॉन ए एप्सिलॉन 0. So V is equals to Q upon A epsilon 0 bracket मध्ये D minus T plus T upon K. आता हा झाला आपल्याला काय झाली ही व्होल्टेज. पण आपला मूळ फॉर्म्युला काय आहे कपॅसिटीचा? C is equals to Q upon V. C is equals to Q upon V. So Q charge आणि V किती आहे आपला? ही व्हॅल्यू Q upon A epsilon 0 D minus T plus T upon K. कपॅसिटी. याला जर अजून तुम्ही शॉर्ट केलं तर काय होईल? क्यू आणि क्यू निघून जातील, कट होतील हे. सो सी इज इक्वल्स टू ए एप्सिलॉन 0 बरोबर आहे ना? डी मायनस टी प्लस टी अपॉन. तर ही कपॅसिटी कोणाची झाली? विथ डायलेक्ट्रिक. के हा जो आहे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे. स्मॉल टी काय आहे? विड्थ ऑफ डायलेक्ट्रिक. त्याच्यानंतर स्मॉल डी आहे विड्थ ऑफ कपॅसिटर किंवा डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स. त्याच्यानंतर ए एरिया ऑफ प्लेट आणि एप्सिलॉन 0 परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. सो हे पूर्ण डेरिवेशन त्याचा हा फॉर्म्युला पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये अजून काही केसेस आहेत आपल्याला, स्पेशल केसेस, त्या आपल्याला लिहायच्या आहेत. तर तुम्ही एवढा एक पोर्शन सोडून द्या आणि पुढे बघा, आपण पुढे लिहायला सुरुवात करा. आधी लिहून टाकू म्हणजे पूर्णच होऊन जाईल त्या. सो स्पेशल केस
Number 1, if the dielectric fills up, the entire space, then T is equals to D. आणि मग आपला फॉर्म्युला काय होतो? A epsilon 0 K upon D. C is equals to A epsilon 0 upon D. Which is equals to C0K. A epsilon 0 K. C0 काय आहे? ओरिजिनल कपॅसिटर. आपण काल जे विदाउट बघितलं होतं ना, त्याची ही व्हॅल्यू आहे ती, त्या व्हॅल्यूला आपण C0 म्हटलं. तर K म्हणजे दोन विदाउट आणि विथ कपॅसिटरमधलं रिलेशनशिप, कपॅसिटन्समधलं रिलेशनशिप आपल्याला याच्यात मिळतं की सी काय आहे? विथ डायलेक्ट्रिक, C0 कपॅसिटन्स विदाउट डायलेक्ट्रिक आणि K टाइम्स. म्हणजे विदाउट डायलेक्ट्रिकचा कपॅसिटन्स K टाइम्सनी वाढतो आणि तो C होतो. क्लिअर? सो हा झाला फर्स्ट केस. सेकंड केस, इफ द कपॅसिटर इज फिल्ड विथ n number of dielectric slabs of thickness T1, T2 dash 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 up to Tn, then in series, हे कपॅसिटर इन सिरीजमध्ये पाहिजेत नाही. n कपॅसिटर्स इक्वॅलंट टू n कपॅसिटर्स इन सिरीज. मग आपल्याला C इज इक्वल्स टू A epsilon 0 अपॉन C, कपॅसिटन्स लिहून घ्या. C इज इक्वल्स टू A epsilon 0 अपॉन T1 upon K1 plus T2 upon K2 plus dash 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 plus Tn upon K. Next, third case. If the arrangement consists of n capacitors in parallel with plate areas A1, A2 up to An, then C is equals to A epsilon 0 dn, A epsilon 0 upon dn, ब्रॅकेट मध्ये K1 plus K2 plus dash 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 plus Kn. Fourth case, if the capacitor is filled with
if the capacitor is filled with a conducting slab K is equals to infinity. K ची व्हॅल्यू डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे? इन्फिनिटी आहे. इन्फिनिटी कोणाची असते व्हॅल्यू? कंडक्टरची. देन C इज इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये D अपॉन D मायनस T C0. ओके. सो हे चार जे केसेस आहेत, चार पॉईंट्स जे आहेत ते प्रॅक्टिकल म्हणजे तुम्हाला जे एक्झाम्स आहेत CET, नीट आणि JEE या पॉईंट व्ह्यूनी फार फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला अशा पद्धतीने प्रॉब्लेम्स विचारले जातात